नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नेस्ले इंक्स MOU विथ फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री टू एक्सपेंडाइट इन्व्हेस्टमेंट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीने मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? ओडिशामध्ये ग्रीनफील्ड अँड ब्राउनफील्ड प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी हे MOU साईन झालेले आहे. न्यू दिल्लीमध्ये वर्ल्ड फूड इंडिया समिट 2025 येथे हा MOU साईन झालेला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी नेस्ले इंडिया लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ऑइल इंडिया शेअर प्राइस इन फोकस ॲज कंपनी साईन MOU विथ गेल टू बूस्ट नॅचरल गॅस कोलॅबोरेशन. तर मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने MOU साईन केला आहे गेल इंडिया लिमिटेड सोबत. कशासाठी? टू एनहान्स कॉर्पोरेशन अक्रॉस द नॅचरल गॅस व्हॅल्यू चेन. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ऑइल इंडिया आणि गेल इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. आणि मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड आणि गेल इंडिया लिमिटेड या दोन्ही कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपन्या आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स साईन MOU विथ इटिहाड रेल टू एक्सपांड मोबिलिटी सेक्टर कोलॅबोरेशन इन UAE. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कंपनी राईट्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? इटिहाड रेल आणि त्याच्या सबसिडरी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनी LLC सोबत. आणि मित्रांनो, हा ॲग्रीमेंट कशासाठी साईन झालेला आहे? तर बिझनेस कोलॅबोरेशन एन्हान्स करण्यासाठी. कुठे? मोबिलिटी सेक्टरमध्ये अक्रॉस UAE अँड बियॉन्ड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी राईट्स लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अटलांटा लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अटलांटा साईन ॲग्रीमेंट विथ इरकॉन फॉर ₹2485 कोटी भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे पॅकेज. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अटलांटा लिमिटेड ही कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड सोबत एका ॲग्रीमेंटमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? महाराष्ट्रामधल्या भंडारा गडचिरोली ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवेच्या कन्स्ट्रक्शनसाठी. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटची व्हॅल्यू आहे 2,485 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या दोन कंपन्या अटलांटा लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. आणि मित्रांनो, अटलांटा लिमिटेड ही कंपनी सुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे आणि खूप छोटी कंपनी आहे. आणि मित्रांनो, याच ॲग्रीमेंटमुळे आज अटलांटा लिमिटेडमध्ये आपल्याला 20% अप्पर सर्किट पाहायला मिळाले आहे. आणि मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KP ग्रुप साईन ग्रीन हायड्रोजन MOU विथ साऊथ कोरियाज जॉनबर्ग प्रोव्हिन्स. तर मित्रांनो, JP ग्रुपने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट
साईन केला आहे. कोणासोबत? साऊथ कोरियाच्या जॉनबक प्रोव्हिन्स सोबत. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट्स अँड मार्केट एक्सपान्शन इन ग्लोबल ग्रीन हायड्रोजन सेक्टर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया बिगन्स पॅसेंजर व्हेकल प्रोडक्शन ॲट तलेगाव प्लांट विथ 1.7 lakh ॲन्युअल कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रामधल्या तलेगाव प्लांट येथे आपल्या पॅसेंजर व्हेकलचं प्रोडक्शन सुरू केलं आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून. आणि मित्रांनो, याची ॲन्युअल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1,70,000 युनिट्स. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट सरळ लक्षात आली आहे की हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपला बिझनेस वाढवला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC टू कमिशन 85.72 मेगावॅट सोलार कॅपॅसिटी ॲट बिकानेर प्रोजेक्ट बाय ऑक्टोबर एंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड ही सरकारी कंपनी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत कणीसर प्रोजेक्ट येथे 85.72 मेगावॅटचा सोलार कॅपॅसिटीचा कमिशनिंग करणार आहे अशी कंपनीने घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही सरकारी कंपनी NHPC लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर इन फोकस ॲज GE एरोस्पेस डेलिव्हर्स फोर्थ F404 IN-20 इंजिन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 2021च्या ऑर्डरच्या अंडर HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला GE एरोस्पेस कडून फोर्थ F404 IN-20 इंजिन रिसीव झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी अपडेट आहे ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक खूप मोठा पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी सेल्स स्टेडी ॲट 1.89 lakh युनिट्स इन सप्टेंबर. एक्सपोर्ट हिट रिकॉर्ड हाई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3% वाढून सप्टेंबर 2025 मध्ये झाली आहे 1,89,665 युनिट्सची, ज्यामध्ये 1,35,711 युनिट्स डोमेस्टिक सेल्स आहे. OEMs आहे 11,750 युनिट्स आणि यामध्ये एक्सपोर्ट झाले आहे 42,204 युनिट्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या
संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.